सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुनील पाटील गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. सुसज्ज व विकासाची ही एक चळवळ. संचालक व समर्थक यांनी दिल्या प्रतिक्रिया. कृषी उत्पन्न बाजार समिती होती कशी, आता झाली कशी? कार्यकाळ राहिलेला कमी, अशी परिस्थिती का? किंवा चांगला व्यक्तींना का बरं ना हवा? दर्यापूर शहरामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतीवर अविश्वास जो पारित होणार होता, तो अल्पमतात झाल्यामुळे पारित झाला नाही. त्या कारणाने त्यांच्या समर्थनात संपूर्ण राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी त्या विषयावर केली खास बातचीत. पाहूया काय म्हटलं असेल. दर्यापूर राजकीय क्षेत्रातील अशा परिस्थिती का होतात, दिल्या प्रतिक्रिया पाहूया. आज सगळ्यात महत्त्वाचं 31 तारखेला त्यांचा वेळ ठरवलेला होता. त्या अनुषंगाने कशा प्रकारे अविश्वास पारित होईल या सगळ्या गोष्टीवर सगळं निर्भरलं होतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं एवढं सुद्धा मानलं जात आहे की कशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे राहतील हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्यासोबत संजीव बेलोकार आहे, त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे. संजीव, सगळ्यात महत्त्वाची ज्या प्रमाणात पक्षांचं रूपांतर या पक्षाहून त्या पक्षात जाणे, त्यानंतर सभापतीवर अविश्वास घेणे, काय सांगताल? नाही, हे काही पक्षीय राजकारण नसते. हा एक सहकाराचा भाग असतो आणि सहकारात काही इथं पक्ष नसते. आणि सुनील पाटलाचं काम पाहता आणि त्यांचा जो स्वभाव पाहतात, आपल्या लोक त्यांच्यासोबत राहिले. काही लोक गेले, परंतु त्यांचा तो बारगळला गेला. 11 लोक होते त्यांचे, आमच्यासोबत 7 लोक राहिले. एका इकडे सगळ्यात महत्त्वाचा अविश्वास सुद्धा घेण्यात आलेला होता 12 लोकांसाठी. आज सध्या परिस्थितीला 11 लोक त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. हे सगळ्यात महत्त्वाचं मानावं लागेल. कुठेतरी एक व्यक्ती त्यांच्याकडून कमी झाला. झाला ना, नक्कीच. अजूनही काही कमी होतं, तर पुढच्या काळात अजूनही कमी होतं. जिल्ह्याच्या पातळीवर सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जात होता का खरेदी विक्री माझ्याजवळ आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा माझ्याजवळ आहे. सरपंचीच्या खाली कुत्रा असते, त्या कुत्र्याला पण वीज मोडून राहिले. त्या कुत्र्याला जीव घेता काय जीव नाही. तर ह्या गोष्टी कशा आहेत, या समजदार लोकांच्या समजदार. परंतु कुठेतरी अविश्वासासाठी 12 लोकांच्या सह्या होऊन तिथं पोहोचल्या होत्या. परंतु आजची परिस्थिती असं वाटत नाही. एका इकडे 11 लोक राहिले. कुठेतरी सुनील पाटील गावंडे यांच्या पाठीशी त्यांचं कार्य कुठेतरी आज कामात पडलं असं मानावं लागेल. चांगलं झालेलं आहे आणि ते वास्तविक आमचे विरोध होते. परंतु आम्ही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका हेच आहे की आमच्या आघाडीत आहेत ते लोक, आमची आघाडी आहे, त्या आघाडीचे लोक आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. प्रश्नच नाही. मुद्दा लक्षात आला नाही का तुमच्या आघाडीसोबत? हा अशा गोष्टी घडूच नाही. चर्चा आहे हे बरोबर आहे, पण हा माझ्यासोबत आला नाही, तो माझ्यासोबत आला नाही, ह्यानं मला शालूट केला नाही, त्यानं मला शालूट केला नाही, ह्या गोष्टी याच्यामध्ये यायलाच नाही पाहिजे. कारण हा सगळ्यांनी, सर्व तळागाळातल्या लोकांनी निवडून गेलेले लोक असतात. आणि त्यांनी एक बरं विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की कितीही काही झालं तरी एक संघ सगळा कारभार चालू होता. कोणीच कोणावर अविश्वास नव्हता, काही नव्हता. आणि सगळेजण एकवट म्हणजे एक संघ राहून सगळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज ते म्हणजे ऐकतो आम्ही की बा म्हणजे अनेक प्रकारे शेस जो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा चौपट झाला. ते चौपट करण्यात आले आहेत. आता 12-12, 15-15 कोटी रुपयाचे कामं मार्केट कमिटीमध्ये सुरू आहे. हे सगळं करत असताना सगळ्या संचालकांची साथ त्या ठिकाणी होती, आजही आहे. आजही ते एकमेकांशी संबंधितच आहेत, काही प्रश्न नाही. आणि पक्षीय राजकारण करून ह्या गोष्टी चांगल्या होत नसतात. सत्याचा विजय झाला. APMC मध्ये म्हणजे धरून बदलून हे काहीतरी करण्याचं प्रकरण होतं. राजकारण मधल्या काळात जे राजकारण झालं, त्या राजकारणाचा परिणाम आपल्या बाजार समितीवर झाला हे सर्वांना माहीत आहे. आणि हे राजकारण होतं जे APMC मध्ये आलं. आणि APMC मध्ये आमची म्हणजे त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, पण ते फॉर्म पूर्ण करू शकले नाही. 12 सदस्य जमू शकले नाही. एक सदस्य त्यांनी दिला होता जे त्यांच्या याच्यावर होते, त्यांची इच्छा जायची, त्यांना बळजबरीने त्यांनी दिलं. संचालक असतील, सभापती, उपसभापती हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात इथं राहतात किंवा आपल्या बाजार समितीचं जे कामकाज पाहतात. पण मध्यंतरी जे राजकारण झालं होतं त्याच्या अनुषंगाने हा अविश्वासाचा ठराव पारित करण्यात आला होता, परंतु आज पेटाळला. प्रत्येक वेळेस एका माणसाच्यानं काही होत नाही. जनता असते, आम्ही सोबत होतो, आमचंही एक मत होतं. त्याच्यात एका मतानं काय इतका फरक पडतो की प्रत्येकानं असं म्हटलं की मी म्हणून सगळं आहे, आपण सगळे मिळून होतो म्हणून सगळं आहे, कार्यकर्ते आहे म्हणून नेता आहे. कार्यकर्ताच नसला तर नेता कसा राहील? कार्यकर्त्याच्या भरोश्यावर नेता असतो. म्हणून हा विचार कोणच मांडू नये. सगळेच आम्ही सोबत आहोत आणि सोबत राहू. त्याचप्रमाणे माजी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आशिष भाऊ शिरभाते, त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे. वेळातून वेळ काढून आज तुम्ही कुठेतरी सुनील पाटील गावंडे सभापती राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न केला. हो, सुनील पाटील गावंडेंचा पारदर्शक आहे आणि एक पारदर्शक माणसाला फक्त पैशाच्या भरोश्यावर
तुम्ही बाजूला करता तर हे जनतेला नापसंत असते. पैसाच काही राजकारणात सर्वोपरी नसते, हे यावरून आज सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला जाते का सगळ्याला या गोष्टीवर पूर्ण विराम आज लागलेला आहे, परंतु मानावं लागेल कुठेतरी सुनील पाटील गावंडे यांची चांगली छवी आज ते कायम आली. हो, खरंच आज शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग आणि जनसामान्य नागरिक हे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर आजही खुश आहेत आणि त्यांच्या कारभाराच्याच भरोशावर आज या कृषी उत्पन्न बाजार समितींनी लाखो रुपयाचाच नव्हे तर करोडो रुपयाच्या उलाढाली करून आज हे मार्केट अमरावती नंतर दर्यापूर तालुका 2 नंबरच्या स्थितीत येते, हे यावरून सिद्ध होते.